एक होतं गाव, श्रीरामपूर त्याचं नाव. छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणानं शिवमय झालं ना राव. होय, मी श्रीरामपुरातून बोलतोय. गेल्या 40 वर्षांचा लढा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी, ती स्वप्नपूर्ती आज झाली आहे. आता कशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिवसृष्टी? या शिवसृष्टीतलं मुख्य आकर्षण काय? पुतळा झाला, पण श्रीरामपूरच्या विकासाचं काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या या व्हिडिओतून. शिवसृष्टीच्या सुरुवातीला आपण प्रवेश केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जाण्याआधी हे दोन गजराज आपलं स्वागत करतात. त्यानंतर आकर्षक अशा चौथऱ्यावर लाईफ साईज मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ हा पुतळा नाशिकचे शिल्पकार शरद मैद यांनी साकारला आहे. आकर्षक अशा चौथऱ्यावर तो बसवताना ऐतिहासिक वास्तूचं जे काही नाविन्य असतं किंवा जो काही टिकाऊपणा असतो, सुबक नक्षीकाम असतं, त्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक पालिकेच्या जे काही पालिकेने काम केले आहे त्यामध्ये साधारणतः त्या उभारण्यात आलेल्या आहेत. शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर या सगळ्या स्मारकाचा आत्मा आहे. तो पुतळा मी आता तुम्हाला दाखवला. त्याचबरोबर पुतळ्याच्या भोवती असं सुंदर गार्डन करण्यात आले आहे. जे शिवप्रेमी येतील त्यांना ऐतिहासिक वास्तू बरोबर, ऐतिहासिक ठेव्याबरोबर निसर्गाचा, वृक्षवल्लींचा पण फील यावा, हा यामागे पालिकेचा हेतू आहे. पुतळ्यांची उभारणी आपल्याला ऐतिहासिक महापुरुषांच्या कार्याबद्दल, कर्तृत्वाबद्दल माहिती देत असतात, नव्या पिढीला प्रेरणा देत असतात. हे प्रेरणा देण्याचं काम ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा पुतळा येतो आणि शिवाजी महाराजांचं चरित्र येतं त्यावेळेस निश्चितच छत्रपती शिवराय म्हणजे एनर्जीचा सर्व्हर आहे. आणि या पुतळ्याच्या जो काही चौथरा आहे त्या चौथऱ्याच्या दर्शनी भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने शिवशाहीचा कारभार केला होता त्याच्यामधल्या राजमुद्रा आणि त्या राजमुद्रावरल्या उळी उमटवल्या आहेत, त्या कोरलेल्या आहेत. स्मारकांची उभारणी, स्मारकांसाठी होणारा खर्च, पुतळ्यांची निर्मिती हा तसा सध्या संवेदनशील झालेला विषय. स्मारक उभारली जातात, त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जातो, परंतु त्याच्या सुरक्षेचं काय, मेंटेनन्सचं काय, ह्या सगळ्या पातळीवरची काळजी श्रीरामपूर पालिकेने या शिल्पाच्या उभारणीच्या बाबतीत घेतलेली दिसते. पुतळ्याच्या जे काही महाराजांना आपल्याला शिवजयंती असेल किंवा कुठले वेगवेगळे इव्हेंट असेल त्यावेळी जर शिवरायांना जर आपल्याला हार अर्पण करायचा असेल तर इतक्या उंचीवर जाण्यासाठी इथे एक इलेक्ट्रॉनिक लिफ्ट बसवण्यात आली आहे. या लिफ्टचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आपण हार अर्पण करू शकतो. ही एक ऍडव्हान्स फॅसिलिटी पालिकेने विचारात घेऊन पुतळ्याची उभारणी केली आहे. त्याचबरोबर पुतळ्याच्या सुरक्षेचा जो मुद्दा असतो त्या सुरक्षेच्या मुद्द्यासाठी फुल टाइम वॉचमनची पण व्यवस्था पालिकेने केली आहे. मी आधी सांगितलं त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या शिवसृष्टीचा आत्मा आहे, परंतु त्याचबरोबर या शिवसृष्टीत आणखीन एक वेगळं आकर्षण आहे. ते आकर्षण असं आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं तैलचित्र या शिवस्मारकात साकारण्यात आलेलं आहे. हे तैलचित्र मोठं, महाराष्ट्रातील मोठं यासाठी आहे 350 चौरस फूट या तैलचित्राचा आकार आहे. साधारणतः 2 टन स्टील वापरून हे होल्डिंग बनवण्यात आलंय आणि त्यानंतर या चित्राची निर्मिती करण्यात आली. ज्यांच्या कुंचल्यातून हे चित्र साकारलं ते चित्रकार भरतकुमार उदावन सर माझ्या बरोबर आहेत. त्यांच्याकडून आपण या चित्र निर्मितीचा प्रवास जाणून घेऊ. उदावन सर, तुम्ही तुमच्या चित्रकलेच्या 45 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक चित्र साकारले, परंतु हे तैलचित्र महाराष्ट्रातील सर्वात मोठं तैलचित्र ठरलं आहे. या तैलचित्राचं अनावरण 2 दिवसापूर्वी झालं. तैलचित्र श्रीरामपूरकरांसाठी खुलं झालंय. काय भावना आहेत तुमच्या आता याबद्दल? मला सांगायला इतका आनंद वाटतो की श्रीरामपूर शहरामध्ये माझा जो 45 वर्षाचा अनुभव आहे तो या चित्राच्या कामी आला. या चित्रामध्ये जे महाराज जे त्यांचे जीवन जगले, छत्रपती शिवाजी महाराज जे जीवन जगले त्यांचं या चित्रात आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. या चित्रासोबत माझा शिष्य रवी आणि मी हे काम केलं. या चित्राबद्दल सांगायला मला असं वाटतं की समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा छत्रपती कसे होते त्यांच्याबद्दल त्यांनी एक काव्य लिहिलं होतं की शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचे 8वे रुपये, सापेक्ष भूमंडळी. त्यानंतर शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे. त्यानंतर निश्चयाचा महामेरू, अवघे जनाशे आदरू असा श्रीमंत महान योगी. या चित्रातून आम्ही
रामदास स्वामींच्या म्हणण्यानुसार किंवा काव्यानुसार त्यांचं जे काही वैभव आहे ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि आम्ही धन्य असं मानतो का हा सुवर्ण क्षण श्रामपूर शहरातलेच आम्ही कलाकार असल्यामुळे रवी भागवत व मी आम्हाला हा क्षण आमच्या डोळ्यांनी अनुभवता आला. आणि हे चित्र साकारण्याकरता आम्हाला जरी म्हणजे नाही का खूप विचार करून माध्यमांचा विचार करून जे काय आम्हाला संधी मिळाली श्रामपूर शहरामध्ये ते सुवर्णक्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही. ज्यांच्या मदतीने भरतकुमार उदावंत यांनी चित्र पूर्ण केलं ते दुसरे चित्रकार श्रीरामपुरातील रंग लहरी कला दालनाचे संचालक चित्रकार रवी भागवत माझ्या समेत आहे. रवी सर, तुम्ही गेले 1 महिन्यापासून या चित्राच्या निर्मितीसाठी खपत होतात. चित्र पूर्ण झालं, श्रीरामपूरकरांसाठी त्याचं अनावरण झालं. या चित्र निर्मितीच्या प्रवासाबद्दल सर्वप्रथम तर मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजतो की अशा या मोठ्या शिवतीर्थात आमचा खारीचा वाटा आहे, म्हणजे एक छोटासा सहभाग आहे आणि तो श्रीरामपूरकरांना आनंद देणारा आहे, अभिमान वाटावा असा तो क्षण. आणि असं हे आम्हाला चित्र इथे काढता आलं. मुळात ही संकल्पना ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस हे खूप मोठं आव्हान होतं की 350 स्क्वेअर फुटांचं चित्र तयार करायचं. त्यासाठी खूप टेक्निकल गोष्टी महत्वाच्या सांगण्यासारख्या आहेत की इतकं मोठं ज्यावेळेस चित्र तयार होतं त्याच्या ग्रीड टाकणे, त्याचे तंतोतंत जुळवणी करणे, सगळे चेहरे व्यवस्थित येतात की नाही ते बघणे, हे सगळे रेखाचित्र करायला आम्हाला 1 ते 2 दिवस गेले. त्यानंतर बेसिक कलर, ती सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही ज्यावेळेस या चित्राची निर्मिती सुरू केली तर श्रीरामपुरातील असंख्य कलारसिक ज्यांना माहिती मिळाली ते तिथे यायचे, चित्र बघायचे आणि त्यांना उत्सुकता होती की चित्र कसं निर्मिती होतं, कसं होतं हे. काहींनी आम्हाला इच्छा व्यक्त केली, आम्ही रंग भरले चालत. तर आमचे गुरु आहेत भरतकुमार उदावंत, माझी कन्या ईश्वरी. आमच्या डोक्यात कल्पना आली की आपण याच्यात लोकांचा सहभाग का घेऊ नये. मग आम्ही काय केलं की ज्यावेळेस बेसिक रंग भरणं असतं, जेव्हा रेखाचित्र पूर्ण होतं आणि बेसिक रंग भरणं असतं त्यावेळेस आम्ही लोकांच्या हातात कुंचले दिले आणि ते बेसिक रंग लोकांकडून भरून घेतले. तर तुम्हाला खोटं वाटेल, शहरातील साधारण 200 पेक्षा जास्त कलारसिकांनी तिथे येऊन रंग भरले. म्हणजे मी तर असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जी स्थापना केली ती 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन गेली. त्याचप्रमाणे हे जे भव्य दिव्य चित्र आज श्रीरामपुरात दिसत आहे, या चित्राच्या निर्मितीसाठी सुद्धा अनेक जाती धर्माच्या सर्व स्तरातील लोकांनी येऊन आपल्या कलेचे योगदान दिलं, आपली कला तिथे सादर केली आणि सहभाग नोंदवला. त्यामुळे होतं काय की आज ज्यावेळेस हे चित्र लोकार्पण झालं त्यावेळेस प्रत्येक येणारा श्रीरामपूरकर त्याला असं वाटतं की हे चित्र माझं आहे. त्याच्यात एक आपुलकीची भावना निर्माण झाली, चित्राबद्दलची आत्मीयता वाढली. हा आमचा एक हेतू या निमित्ताने सफल झाला. आणि ह्या चित्राबद्दल तर आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर या चित्रात साधारण आम्ही 108 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील यांच्या व्यतिरिक्त 108 कॅरेक्टर्स आम्ही या चित्रामध्ये रेखाटले आहे. त्यावेळेस असलेले त्यांचे पेहराव, त्यावेळेस त्यांच्या असलेल्या पगड्या, या सगळ्या बाबींचा बारकाईने विचार केला आणि श्रीरामपूरकरांच्या अनेक वर्ष ध्यानात राहिला असे एक कलाकृती आम्हाला इथे करता आली आणि शिवतीर्थामध्ये आमचा सहभाग देता आला याचा विशेष आनंद वाटतो. आणि श्रीरामपूरकरांनी देखील मोठ्या मनाने या चित्राचा स्वीकार केला. नक्कीच रवी सर, ज्या पद्धती तुम्ही चित्राच्या निर्मिती मागची कथा सांगितली, खरं तर श्रीरामपूर साखर कारखानदारीचं गाव, ऊस निर्माण करणारा, ऊस पिकवणारा तालुका, परंतु त्याही पलीकडे जाऊन आता श्रीरामपूरची लँडमार्क होणारी एक वेगळी ओळख, छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा, स्मारक, शिवसृष्टी आणि हे तैलचित्र, हे एक वेगळा लँडमार्क श्रीरामपूरचा होतो आहे. आणि हा लँडमार्क होत असताना ज्यावेळेस काहीतरी नवीन करायचं असतं त्यावेळेस आपल्याला कलाकार म्हणून दुसऱ्या कुठल्या गावातून कुणाला तरी आणावं लागतं, त्याला काम द्यावं लागतं. परंतु श्रीरामपूरच्या मातीत घडलेले, श्रीरामपूरच्या मातीत कलेची साधना केलेल्या 2 ध्येयवेड्या चित्रकारांच्याच मदतीने हे तैलचित्र साकारलं आणि ते खरोखर श्रीरामपूरकरांसाठी, शिवप्रेमींसाठी प्रेरणा देणारं ठरणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, प्रांताधिकारी किरण सावंत, मंत्री, शासन, प्रशासन आणि सामान्य शिवप्रेमी या सगळ्यांच्या योगदानातून हा लढा पूर्णत्वाला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा राहिला. पुतळा अनावरणानंतर अनेक शिवप्रेमी शिवाजी महाराजांचं हे स्मारक, पुतळा पाहण्यासाठी येत आहेत. तर आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया. काल आम्ही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही, परंतु आज आम्ही दुसऱ्या कामानिमित्त आलो. परंतु आम्हाला वाटलं की कुठंतरी आज कालच्या क्षणाचे कुठंतरी आज साक्षीदार व्हावं म्हणून आम्ही महाराजांचा पुतळा बघण्यासाठी आलो. शिवरायाचा इथं अश्वरूढ पुतळा झालेला आहे. मी त्यांना माझ्या जीवनात आदर्श मानतो
आणि त्यामुळे या ठिकाणी मी त्यांच्या दर्शनासाठी आलेलो आहे. पावसामुळे आम्हाला यायला नाही जमलं, त्याच्यामुळे आज आम्हाला वेळ भेटलाय म्हणून आम्ही आज आलो त्याचं दर्शन करायला. राजे तुम्ही होते म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि अंगणात तुळस. राजे तुम्ही होते म्हणून भरून राहिले सौभाग्यवतींचं कपाळ आणि अवतरली हिंदवी स्वराज्याची सकाळ. श्रीरामपूर शहर कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीचं भाग नव्हतं. मुस्लिम साम्राज्याच्या अंतर्गत श्रीरामपूर विशेषतः नगर जिल्हा येत होता. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या रूपाने आलेले आहेत. आता प्रश्न असा आहे, पुतळ्याची निर्मिती झाली, शिवरायांचं आगमन झालं, परंतु शिवरायांच्या विचाराचं काय? गेल्या 10-15 वर्षात श्रीरामपूर शहराची विकासाच्या पातळीवर जी काही वाताहत झालेली असतील, रस्त्याचे प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, या सगळ्या आघाडीवरच्या प्रश्नांची उत्तरं आता श्रीरामपूरकरांना पाहिजेत. त्या पद्धतीचा कारभार नगरपालिका असन, स्थानिक लोकप्रतिनिधी असन, शासन प्रशासन या सगळ्यांनी करणं अभिप्रेत आहे. तो केला तरच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न हिंदवी स्वराज्य सामान्य माणसाचं भलं होऊ शकेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे सगळं काम करण्याची सद्बुद्धी, प्रेरणा आणि इच्छाशक्ती या सर्वांना मिळो ही छत्रपती शिवाजी महाराज चरणी प्रार्थना. धन्यवाद.